जय शिवराय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे जीके करेक्शन इन मराठी। तर मित्रांनो, आपण आपला आजचा व्हिडिओ केसरिया या गाण्यावरती बनवलेला आहे। तर या गाण्यावरती आपण आधी पण एक व्हिडिओ बनवलेला होता, तर तो व्हिडिओ पण एकदम छान आणि भारी झालेला आहे। आणि त्या व्हिडिओला पण तुम्ही खूप सारे प्रेम दाखवलेले, खूप सारे शेअर वगैरे आणि व्ह्यू पण चांगले आलेले त्या व्हिडिओला। तशाच पद्धतीने आपला आजचा हे जे काही व्हिडिओ आहे मित्रांनो, त्याला पण तुम्ही लाईक, कमेंट्स आणि शेअर करायचे, ओके भावांनो। आणि मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच आपला आजच्या व्हिडिओला एक लाईक करायचे मित्रांनो, एक खाली एक छान असे एक कमेंट्स करायचे। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर करून टाकायची आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले, तर हे सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेटून जाणार। त्यासाठी गुगलवरती जायचे, तिथं सर्च करायचे www.gkcollection.in सर्च करायचे। एक नंबरवरती तुम्हाला आपली वेबसाईट येऊ लागणार मित्रांनो। तिथून मित्रांनो तुम्ही आपला आजच्या व्हिडिओचं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचे आहे। आणि जर मित्रांनो तुम्हाला जर आपल्या वेबसाईटवरून मटेरियल डाउनलोड करता येत नसेल किंवा झिप फाईलला ओपन करता येत नसेल, तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे। तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली देऊन देणार मित्रांनो, तिथून एकदा नक्की तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे। आणि आजचे व्हिडिओ एडिटिंग करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे येत असेल, तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकतात, तिथे मी तुमचे सर्वांचे रिप्लाय देतच असतो। आणि तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन शकतात, तिथं पण तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल दिलं जातं। आणि टेलिग्रामच्या आणि इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, ओके भावांनो। आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, तर असंच नवीन एडिटिंगचे व्हिडिओ बघणे आणि शिकण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जी काय बाजूला बेल आयकन दिलेली असते तिला पण ऑलवरती सेट करून द्या, कारण की मी जेव्हा पण यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। तर मित्रांनो, चला तर थोड्या विषय न करता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर ओके, तर मित्रांनो, आपला आजच्या व्हिडिओला एडिटिंग करण्यासाठी अलर्ट मोशन ॲपला अशा पद्धतीने आधी ओपन करून घ्यायचे। त्यानंतर आता मी तुम्हाला जे काही आपल्या वेबसाईटवरती बेटमार्क आणि शेकीपिकची लिंक दिलेले असतात, तर ते दोघं लिंक इनपुट करून घ्यायचे तुमच्या अलर्ट मोशन ॲपमध्ये। त्यानंतर जी ऑल मटेरियलवर लिंक दिलेली असते त्याच्याने झिप फाईल डाउनलोड करून घ्यायची आणि ते झिप फाईल ओपन करून घ्यायचं आहे। कारण की मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले, तर हे सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या झिप फाईलमध्ये भेटेल। म्हणून मित्रांनो, झिप फाईलला डाउनलोड करून त्या झिप फाईलला ओपन करून घ्यायचे आता लगेच। आणि जर मित्रांनो तुम्हाला जर आपल्या वेबसाईटवरून मटेरियल डाउनलोड करता येत नसेल किंवा झिप फाईलला ओपन करता येत नसेल, तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे। तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली देऊन देणार, तिथून एकदा नक्की तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे। त्यानंतर आता तुम्ही जे काही दोन लिंक इनपुट केले असतील बेटमार्क आणि शेकीपिकचे, तर त्यांचे अशा पद्धतीचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील। त्यापैकी जो आपला पहिला बेटमार्कचा प्रोजेक्ट आहे, तर बेटमार्कच्या प्रोजेक्टला इथून अशा पद्धतीने आधी ओपन करायचं आहे। तर बेटमार्क प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर इथं मी तुम्हाला अशा पद्धतीने दोन ग्रुप आणि एक खाली ब्लॅक फोटो लावून दिलेले मित्रांनो। तर सर्वात पहिले आपल्याला आधी काय करायचे मित्रांनो, आता जो काही ब्लॅक फोटो आहे खालचा, तर याच्यावरती क्लिक करायचे। नंतर कलर ॲल फील्डमध्ये जायचे, नंतर फोटोच्या नावावरती क्लिक करायचे। नंतर वरती तुम्हाला कोणताही एका फोल्डरचं नाव दिसेल, तर या फोल्डरचं नावावरती क्लिक करून द्यायचे। त्यानंतर आता तुमचे फोटो ज्याही फोल्डरमध्ये असतील, तर त्या फोल्डरला इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आहे। नंतर त्या फोल्डरला सिलेक्ट केल्यानंतर या फोल्डरमध्ये जेवढे फोटो असतील तुमचे, तर इथं तुम्हाला हे सर्व दिसायला सुरुवात होऊन जाणार। तर मित्रांनो, आता इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो सिलेक्ट करायचे। जसं की मी इथून आता हा एक फोटो सिलेक्ट केलेला आहे, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे। नंतर वरती प्लसचं बटन दिलेलं आहे छोटंसं, तर या प्लसच्या बटनवरती क्लिक करून द्यायचं आहे। त्यानंतर बघू शकता मित्रांनो, आपला फोटो बराबर इथं लागून गेलेला आहे या ब्लॅक फोटोच्या जागेवरती, बघू शकता। तर आता मित्रांनो, अशा पद्धतीने आता या ब्लॅक फोटोच्या जागेवरती आपल्या फोटो लावल्यानंतर आता इथं मी तुम्हाला अशा पद्धतीने दोन ग्रुप लावून दिलेले मित्रांनो। तर आधी आपला हा जो काही पहिला ग्रुप आहे, तर याच्यावरती क्लिक करायचे। नंतर एडिट ग्रुपमध्ये जायचे। नंतर इथं पण तुम्हाला अशा पद्धतीने सेम ब्लॅक फोटो दिसतील 5-5, तर 5 फोटो या ग्रुपमध्ये आहेत आणि 5 फोटो त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत। तर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचे, जशा पद्धतीने आता आपण त्या ब्लॅक फोटोच्या जागेवरती आपला फोटो लावलेला आहे, तर सेम तशाच पद्धतीने जे काही ब्लॅक फोटो आहेत, तर यांच्यामध्ये तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे आहेत। तर अशा पद्धतीने फोटोवरती क्लिक करायचे, नंतर कलर ॲल फील्डमध्ये जायचे, नंतर फोटोच्या नावावरती क्लिक करायचे, तुमचा फोटो सिलेक्ट करायचे, नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून द्यायचं आहे। तर सेम अशाच पद्धतीने आता जे काही आता या ग्रुपमध्ये 5 फोटो आहेत, तर यांच्यामध्ये जाऊन तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे आहेत। आणि जो काही आपला दुसरा ग्रुप आहे, तर त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये पण तुम्हाला अशा पद्धतीने तुमचेच फोटो ॲड करून घ्यायचे आहेत।
तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने पटापट तुम्ही हे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे. तर मी पटापट हे सर्व फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो, आता इथं जे काही आता 2 ग्रुपमध्ये ब्लॅक फोटो होते, तर यांच्या जागेवरती मी अशा पद्धतीने हे सर्व फोटो लावून घेतलेले बघू शकतात. तर तुम्ही पण अशा पद्धतीने ब्लॅक फोटोंच्या जागेवरती तुम्हाला तुमचे फोटो लावायचे हे दोघं ग्रुपमध्ये, आणि हा खालचा जो काही फोटो आहे तर इथं पण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत. जशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले सेम तशाच पद्धतीने तुम्हाला फोटो लावायचे आहेत. त्यानंतर अशा पद्धतीने आपला पुढचे बेटमार्कवरती यायचे 11.20 सेकंदावरती. नंतर आता इथून मित्रांनो, इथून मी आता तुम्हाला शेवटीपर्यंत जेवढेही बेटमार्क लावून दिलेले, तर हे सर्व बेटमार्कप्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपला 11.20 सेकंदाच्या बेटमार्कवरती यायचे. नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. नंतर इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे, पुढच्या बेटमार्कवरती यायचे. नंतर फोटोचा पुढचा भाग कट करून द्यायचा आहे. तर सेम अशाच पद्धतीने आता मी तुम्हाला शेवटीपर्यंत जेवढेही बेटमार्क लावून दिलेले, तर यांच्याप्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लावायचे पटापट अशा पद्धतीने. तर मी आता हे सर्व फोटो लावून घेतो बेटमार्कप्रमाणे पटापट. तर तुम्ही पण लावून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, आता मी शेवटीपर्यंत जेवढे आता हे सर्व बेटमार्क होते, तर हे सर्व बेटमार्कप्रमाणे मी अशा पद्धतीने हे सर्व फोटो लावून घेतलेले बघू शकतात. तर तुम्ही पण अशा पद्धतीने हे सर्व बेटमार्कप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर अजून आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे. नंतर पुन्हा प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे. नंतर मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. नंतर इथे मी तुम्हाला अशा पद्धतीने एक ओव्हरले व्हिडिओ बनवून दिलेले, तर हे ओव्हरले व्हिडिओ घेऊन घ्यायचे अशा पद्धतीने. नंतर हे व्हिडिओ घेतल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे. नंतर ब्लेंडिंग अँड ऑपिसिटीमध्ये जायचे, लाईटनमध्ये जायचे, आणि या व्हिडिओला इथून स्क्रीनमध्ये करून द्यायचे अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने या व्हिडिओला इथून स्क्रीनमध्ये करून घ्यायचे. त्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे, व्हिडिओच्या शेवटी यायचे अशा पद्धतीने. नंतर शेवटी आल्यानंतर आता या व्हिडिओचा जो काही आपला पुढचा एक्स्ट्रा पार्ट असेल, तर या एक्स्ट्रा पार्टला इथून अशा पद्धतीने कट करून टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने या व्हिडिओचा पुढचा भाग कट करून द्यायचे. त्यानंतर अजून आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे. नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. नंतर इथे मी तुम्हाला अशा पद्धतीने एक बॉर्डर पेंज दिलेली, तर ही बॉर्डर पेंज घेऊन घ्यायची. नंतर ही बॉर्डर पेंजला इथून अशा पद्धतीने आपल्या व्हिडिओच्या शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मित्रांनो, आता आपले जेवढेही फोटो आणि मटेरियल वगैरे होतं, तर हे सर्व लावले गेलेले आहेत. आता मित्रांनो, आता आपण जे काय आता हे सर्व बेटमार्कप्रमाणे फोटो लावलेले आहेत, तर यांना आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. तर यांना इफेक्ट पेस्ट करण्यासाठी आता मित्रांनो, आता तुम्ही जी काही दुसरी लिंक इनपुट केलेली असेल शेकीपिकची, तर तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल, तर त्या प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्यासाठी अशा पद्धतीने बॅक यायचे. नंतर आपल्या शेकीपिकच्या प्रोजेक्टला इथून अशा पद्धतीने ओपन करायचं आहे. नंतर इथं मी तुम्हाला अशा पद्धतीने 2 फोटोवरती इफेक्ट लावून दिलेले. तर आधी मित्रांनो, आधी आपला जो काही पहिला फोटो आहे, तर या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे. नंतर इफेक्ट नावामध्ये जायचे, 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचे अशा पद्धतीने या पहिल्या फोटोवरचे. नंतर पुन्हा बॅक यायचे, अजून आपण बनवत आहेत त्या प्रोजेक्टवरती यायचे. नंतर अजून अशा पद्धतीने पुढे यायचे. तर आता मित्रांनो, आता आपला जो काही 12.10 सेकंदावरती बेटमार्क आहे, तर या 12.10 सेकंदाच्या बेटमार्कवरती यायचे. नंतर खाली यायचे. आता मित्रांनो, आता 12.10 सेकंदापासून तर शेवटीपर्यंत मी तुम्हाला अशा पद्धतीने जेवढेही 2-2 बेटमार्क लावून दिलेले, तर हे सर्व 2-2 बेटमार्कचे पुढच्या फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. तर आता 10.12 सेकंदाच्या पुढे आता हा 2 बेटमार्क दिसत आहेत तुम्हाला, तर याच्या पुढे हा फोटो येतोय मित्रांनो, म्हणून याला हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आता मी तुम्हाला शेवटीपर्यंत जेवढे अशा पद्धतीने 2-2 बेटमार्क लावून दिलेले, तर त्यांच्या पुढे जे काही एक फोटो येतील, तर यांना हा वाला इफेक्ट पेस्ट करायचे आहे. फक्त जे काही 2-2 बेटमार्कच्या पुढे एक फोटो येतील, तर यांना हा वाला इफेक्ट पेस्ट करायचे आहे. ओके भावांनो, तर मी पटापट यांना पण हा वाला इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर तुम्ही पण अशा पद्धतीने पटापट हे 2-2 बेटमार्कचे पुढचे फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर मित्रांनो, आता मी शेवटीपर्यंत जेवढे अशा पद्धतीने 2-2 बेटमार्कच्या पुढे एक फोटो येत होता, तर यांना मी हा वाला इफेक्ट पेस्ट करून दिलेले बघू शकतात. तर तुम्ही पण अशा पद्धतीने जे काही शेवटीपर्यंत 2-2 बेटमार्कच्या पुढे एक फोटो येतील, तर यांना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर अजून बॅक यायचे, अजून आपल्या शेकीपिकच्या प्रोजेक्टवरती यायचे. आता जो काही आपला शेवटचा फोटो आहे, तर या शेवटच्या फोटोवरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे अशा पद्धतीने. नंतर पुन्हा बॅक यायचे, अजून आपण बनवत आहे त्या प्रोजेक्टवरती यायचे. नंतर अशा पद्धतीने आपला पहिला बेटमार्कवरती यायचे 11.20 सेकंदावरती. नंतर खाली यायचे. तर आता खाली आल्यानंतर आता मित्रांनो, आता आपला 11.20 सेकंदापासून तर शेवटीपर्यंत आता आपले जेवढेही फोटो राहिलेले आहेत न इफेक्ट लावलेले, तर हे सर्व राहिलेले फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पटापट मित्रांनो, आता मी आपले शेवटीपर्यंत जेवढेही फोटो राहिलेले आहेत, तर यांना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. फक्त मित्रांनो, जे जे फोटो राहिलेले असतील त्यांना हा वाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे.
कारण की मित्रांनो आता आपण जे काही 2-2 बेटमार्कच्या पुढचे फोटोंना आधी इफेक्ट पेस्ट केलेले, म्हणून ते 2-2 बेटमार्कचे पुढचे फोटो सोडून द्यायचे. तर ते फोटो सोडून आता आपले जेवढेही फोटो राहिलेले असतील न इफेक्ट लावलेले, तर ते सर्व राहिलेले फोटोंना जावाला इफेक्ट पेस्ट करायचे आहे. ओके, तर मी पटापट यांना पण हवाला इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो आता मी शेवटीपर्यंत जेवढे आता हे सर्व राहिलेले फोटो होते, तर हे सर्व राहिलेले फोटोंना मी हवाला इफेक्ट पेस्ट करून दिलेले बघू शकतात. तर तुम्ही पण अशा पद्धतीने हे सर्व राहिलेले फोटोंना हवाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपला व्हिडिओ बनून झालेला आहे. आता मित्रांनो या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी आता वरती तुम्हाला जे काही शेअरचं आयकॉन दिसत आहे, तर या शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून द्यायचे. नंतर इथे तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला एक ॲरो दिलेला छोटासा, तर या ॲरोवरती क्लिक करून द्यायचे. नंतर इथं तुम्हाला रेझोल्यूशन दिसेल, तर या रेझोल्यूशनवरती क्लिक करून द्यायचे. नंतर मित्रांनो तुम्हाला आता हा व्हिडिओ जे क्वालिटीमध्ये सेव्ह करायचा असेल, तर ते क्वालिटी इथून सिलेक्ट करून घ्यायचे आहे. नंतर खाली तुम्हाला मोठे एक्सपोर्ट नाव दिसत आहे, तर या मोठ्या एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे. त्यानंतर तुमचे व्हिडिओ सेव्ह व्हायला चालू होऊन जाणार. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हेच होतं. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा मित्रांनो व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर थँक्यू सो मच मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी. असंच नेहमी पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि असंच नेहमी मी नवीन एडिटिंगची व्हिडिओ आणत जाईल तुमच्या सर्वांसाठी. तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिकत राहा.